वेलकम टू मयूर द वीकेंड ब्लॉगर। आणि आज आपण जाणार आहोत कडिया डोंगर केव्स, जे गुजरातच्या अंकलेश्वर पासून एक 35 ते 40 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। आणि आज मी तुम्हाला थोडासा टायर्ड वाटू शकतो, कारण की 2 दिवस झाले थोडीशी तब्येत डाऊन होती, त्याच्यामुळे मी ऑफिसला पण गेलेलो नाही। 2 दिवस झाले सुट्टीवरच होतो, पण आता आय एम ऍब्सोल्युटली फाईन। आता आपण जाऊयात कडिया डोंगर केव्सला आणि सीधं आपण तिथं लोकेशनला जाऊन भेटूयात। आपण पोहोचलेलो आहे कडिया डोंगर केव्स या आपल्या डेस्टिनेशनला। फक्त आल्या एक प्रॉब्लेम झाला आम्हाला, असं लक्षात आलं। बघू बॅग बघू तर या बॅगेच्या बाहेरच्या चेन मध्ये माझे एक्सपेन्सिव्ह वाले सनग्लासेस होते, त्याच्यानंतर हिचा फोन होता, त्यानंतर माझा मेन वाला ट्रायपॉड होता। अशा 2-3 जरा एक्सपेन्सिव्ह वस्तू होत्या। नशिबाने फोन वाचला, पण माझे सनग्लासेस आणि मेन वाला ट्रायपॉड गेलाय। मी आता माझ्या बॅकअप ट्रायपॉडने शूट करतोय। इतना लाइफ खराब हो गया, इतना लाइफ। पण असो, आता आपण पोहोचलेलो आहे वरती। आल्या थोडं तोबा तोबा तोबा, थारा मूड खराब कर दिया। पण बघूयात, जर आपल्या नशिबात असेल तर जाताना सेम रोडने जाऊ आपण। जर रस्त्यात सापडली वस्तू आपली तर ठीक, नाही तर मग आता काय करू शकतो नशिबाच्या पुढे। आजचा दिवस थोडासा खराब सुरू झालेला आहे, पण बघू आता वर गेल्यावर ऍटलीस्ट वरचा अनुभव तरी चांगला असतोय का। आज थोड्या सगळ्याच गोष्टी निगेटिव्ह चालल्या आहेत आमच्या साईडने। येता येता छत्री पण विसरून गेलोय आम्ही आज। म्हणजे ऍक्च्युली छत्री हरवलेली नाही, छत्री आणलीच नाही घरून, आणि पाऊस चालू आहे म्हटल्यावर आता थोडंसं वरनं जुगाड करून शूट करावं लागतंय, जरा कॅप वगैरे। आता बघ, या अशा स्टेअर्स आहेत, हे स्टेअर्स चढून जायचंय वर, छोटासा ट्रेक असणार आहे। आता केव्स काय असतं ते माहितीच आहे तुम्हाला। केव्स म्हणजे आपल्या दगडामध्ये किंवा खडकामध्ये कोरलेली एक शिल्पकला असते। तर मग आता तुम्ही मागे बघू शकता, पूर्ण दगडाचा डोंगर आहे, समोर पण पूर्ण खडकाळ आहे, आणि त्याच्यामध्ये या केव्स कोरलेले आहेत वर। यायला तर होत्या प्रॉपर पायऱ्या, फक्त इथनं थोडासा खडकाळ या भाग आहे। तो पण काही जास्त टफ नाही, फक्त जरा केअरफुली चालायला पाहिजे। या वर केव्सची एंट्री इथं। कुत्र्यांना पॅनिक वगैरे नको करू, काही करत नाही ते। चल पुढे, खाली बसून घे, काही नाही करत नाही। चला इथलेच कुत्रे ते, त्यांना सवय झाली माणसाची। इथं पण काहीतरी कोरीव काम आहे, हे पण मॅन मेडच। हाय चटकू, काय करताय? आपण तिथनं सुरू केलं, तिथनं वर आलो। काही एवढं टफ नव्हतं, पण ज्या लोकांना सवय नाही अजिबातच ट्रेकिंग वगैरेची, तर त्यांना थोडंसं टफ वाटू शकतं। काही नाही, म्हणून 10 मिनिटात आलो, ते पण थांबत आलो म्हणून। 5 मिनिटात वर येऊन जातो माणूस, काही एवढं लांब नाही। इझी, तुम्ही फॅमिली सोबत पण इझी लिहू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही। जहा जावा महादेव। आता इथं वर आलो, आता ही एंट्रीज करतोय आपण गुफेमध्ये। तर इथं आले एंट्रीलाच गुप्तेश्वर महादेव मंदिर म्हणून लिहिलंय। हे बघा, जुन्या काळी असे आपल्या गड किल्ल्यांवर पण असे तुम्हाला हाऊस दिसतील पाण्याच्या, प्यायच्या पाण्यात। इथून वरून अशी चारी पाडलेली याला डोंगराला, आणि इथनं वाहत पाणी याच्यामध्ये जमा होतं पूर्ण। तर याची डेप्थ किती सांगता नाही येणार, कारण की पाणी एवढं क्लिअर नाही। आणि
जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, मी इथं यायच्या आधी जरा इन्फॉर्मेशन रीड केली होती. ह्या केव्ज मध्ये टोटल 7 केव्ज आहेत. आता आपण पहिली बघितली ज्यात मंदिर होतं, आता ही दुसरी आहे. ही दुसरी केव आहे. देवी देवतांची त्यावेळेसची आकृती कोरलेली आहे. हत्तीची आकृती दिसते. हे बघा, ही त्याची सोंड आहे पुढे, हे पाय आहेत आणि हे डोकं आहे वरचं हत्तीचं. या केव्ज बद्दल अजून एक माहिती सांगायची झाली तर अशी, तर आता आपलं 21वे शतक चालू आहे आणि ह्या केव्ज जवळपास पहिल्या ते दुसऱ्या शतकातल्या सांगितल्या जातात. म्हणजे आपलं 2024 चालू आहे ना आता. तर जेव्हा साल 100 ते 200च्या दरम्यानच्या ह्या केव्ज आहे असं सांगितलं जातं. पण याला पुरावे काय माहित नाही. मी इन्फॉर्मेशन मला विकिपीडियावरून मिळाली आणि बरेच लोक सांगतात ही पांडवकालीन लेणी आहे, पण त्याचा आता संदर्भ आपल्याला बघायला पाहिजे एकदा. आता पांडव काळ किती वर्षापूर्वीचा आहे आणि पहिलं दुसरं शतक उलटून किती वर्ष झाले ते एक जर मॅच केलं तर आपल्याला याचा एक रॉ अंदाज येऊ शकतो की किती वर्ष जुनी. पण गुगलवर आणि विकिपीडियावर वाचल्याप्रमाणे या पहिल्या ते दुसऱ्या शतकातल्या ज्या केव्ज आहे या सांगितल्या जातात. जर तुम्हाला याच्याबद्दल एक्स्ट्रा काही माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात. आपण ते नक्कीच आपल्या ऑडियन्स पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात. आता बघूयात, आता आपल्या 2 केव्ज बघून झाले. आता आपण पुढच्या 4 केव्ज शिल्लक आहेत त्या अजून एक्सप्लोर करूयात. चला. तर इथून सिंगल पायवाट आहे. आता ज्यांना नेहमीची ट्रेकिंग करायची सवय गड किल्ल्यांवर त्यांना काही वाटणार नाही. ही अजून एक केव्ह वर बघायला जायचं. तर मी आता इथं उभा होतो, थोडीशी टेकडी जरून वर आलोय गुफेची शूट करायला. इकडे पण घाण करून ठेवतो. हवा खूप आहे म्हणून आवाज तुम्हाला जरा क्लिअर येणार नाही. पण मागे ही जी गुफा आपण आता दाखवली आतमध्ये काही नाही, जसं फक्त डोंगर कोरलेला आहे आतमध्ये. त्या टायमाला लोकांनी बसण्यासाठी म्हणा कशासाठी म्हणून त्यांची तजवीज करून ठेवली होती. पण इथं पण बघितलं तर सगळे गुटक्याच्या वगैरे पुढ्या तुकलेला वगैरे दिसतं. इथं पण काही मेंटेन ठेवलेलं नाही लोकांनी. जसं आपण सगळेच टुरिस्ट स्पॉटला गेल्यावर बोलतो काही मेंटेन लोक काही स्वच्छता वगैरे राखत नाही. जिकडे जातं तसं आपलं आवजाव घर तुम्हाला. हे सगळे टुरिस्ट स्पॉटवर आपल्या जनतेचंच कर्तव्य आहे सगळं क्लिनलीनेस वगैरे राखायचं. पण जाऊ दे, आता मी पण सांगून मला लाज वाटायला लागली, लोकांना लाजा नाही राहिल्या अजिबात. आता आपण खाली उतरूयात. आता आपल्या झाल्या 3 केव्ज बघून झाल्यात. आता आपण 4थ्या केव्जकडे वाटचाल करूयात. आणि खाली या अशा स्टेअर्स आहेत आणि त्या स्टेअर्सने पुन्हा एक खाली कुठलं तरी मंदिर आहे, आपण जाऊन बघूयात खाली. चला पुढचं बघूयात आता. चला मॅडम तुम्ही पुढे. वास कसलाय काय माहिती एवढं का. या प्रॉपर गुफा आहेत पण यांचं पण जरा पडझड झालेली दिसते इथं मातीची. थोडस वाकावं लागेल. हे पकडते का फोन. वासले घाण येतोय ना. तू तिकडे कोपऱ्यावर नको उभी राहू, आज जा. चला आज जाऊन बघूया. तर मित्रांनो आपण केव्ज मध्ये आलोय. इथं केव्ज मध्ये ना का कुणाच ठाऊक एकदम उग्र वास येतोय. मे बी हा जो वास असतो ना, वास असतो हा जरा अमोनियासारखा वास येतोय. कारण की याच्या केव्ज असतात, त्या केव्ज मध्ये मोस्ट प्रोबेबली वटवागळ वगैरे खूप राहत असतात आणि त्यांचं जे ते पॉटी वगैरे करतात त्या पॉटीमुळे खूप घाण वास येतो. आता तुम्ही बघणार इथं खाली सगळीकडे असं ते शेण वगैरे प्रकार जो राहतो डिकम्पोज झाल्यानंतर कसं जरा खतासारखं असं टेक्स्चर आलंय मातीला, तर त्या टाईपचं आहे.
आणि तसंच जसे सगळ्या ठिकाणी लोकांनी आपले प्रेमाच्या गाथा कोरून ठेवलेल्या असतात भिंतीवर, इथं पण तसंच लोकांनी घाण करून ठेवलेली आहे. काय कोण कोणाला सांगेल आता. पण तुम्ही बघू शकता वरती हे पाण्याच्या याच्याने सगळे वाईट वाईट डाग. चला आपण आता इथूनच पुढे कंटिन्यू करूयात. फक्त थोडंसं सांभाळून चालावं लागेल कारण की निर्मनुष्य जागा आहे. कुठं काय कोपऱ्यामध्ये बसलेलं असेल सांगता येत नाही, म्हणून थोडीशी काळजी घेतच चालूयात आपण. हे बघा इथं सगळीकडे अशा खिडक्या वगैरे. आता हे मातीने वगैरे लेपलेलं आहे. आता कोणी मेंटेन केलंय माहित नाही. पण ही जी गुफा आहे जे ते खडक दिसतंय तुम्हाला, हे तर जुनेच आहेत. हे नंतर डागडुजी केलेली असेल गव्हर्नमेंटने म्हणा किंवा इथल्या गावकऱ्यांनी वगैरे म्हणा, कारण की फ्रेश दिसतंय शेणाने सारवलेलं सगळं. ही अजून एक केव अशी. गरम खूप होतोय आतमध्ये. झाडून वगैरे तर ठेवलेलं आहे, क्लीन थोडंसं आहे, पण इथं कसला तरी घाण वास येतोय. त्याला तर त्या वासाचा त्रासच होता. तिला ओमेट सारखं व्हायला लागलं, ते आलीच नाही आत. चला, आणि हे आपण आलो आता केव्ज म्हणणं बाहेर. चला पुढे जाऊया. तसं काही नाही, सेफ्टी वगैरे आहे पूर्ण. इथं रेलिंग आहे, तुम्ही रेलिंग धरून उतरू शकतात. ज्यांना अजिबात ट्रेकिंग वगैरेचा एक्सपिरियन्स नाही ते पण इथं इझिली येऊ शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही फॅमिली सकट पण येऊ शकतात. या आपल्या मागे या लेण्या. सगळे लेण्या तरी म्हणता येतात केव्स. हे बाहेरून जे सारवलेलं आहे सगळं मॅनमेड आहे, कारण की आत्ताच्या विटा दिसतात आपल्याला, त्या रेड कलरच्या विटा दिसतात ना तिकडं, त्या आपल्या आत्ताच्याच काळातल्या. तुम्हाला आवाज किती क्लिअरली कळतोय सांगू नाही शकत. पुन्हा स्टॉप. खाली पण केव्ज आहेत, त्या केव्जला जायचंय आता आपल्याला. इथं केव्ज आहे, इकडे पण जाऊयात आता आपण. इकडे या पायरीवरती ठेव पाय. आलीस सेफ? ओके. तर आता इकडे जाऊयात. ही कशी रिमोट प्लेस आहे म्हणून कुठे याद जायला जरा भीतीच वाटते मला तर. इथं पण काहीच नाही, अशी एवढीच एक केव आहे आणि सगळीकडे तो सेम असा उग्र असा वास येतोय. मे बी त्या वटवाघळांचाच असावा. ऍक्च्युली अजून गव्हर्नमेंट ही प्लेस मेंटेन करू शकते. सगळ्यात मेन तर क्लिनलीनेसची खूप गरज आहे इथं. इथून बघू शकता आता तुम्ही सगळं. इथं पण कुणी काही केव असेल किंवा केव बनवण्याचा प्रयत्न केला असेल, तिचं जरा खचलेली ती अपूर्णच आहे. या जरा अजून चांगल्या कंडिशन मध्ये केव्ज आहे. इथं फॅमिलीज पेक्षा कपल्स वगैरे जास्त दिसतात, कारण की काय लोनली प्लेस आहे इथं. पण काय कोणाची प्रायव्हसी ब्रीच करत नाही, त्यांच्या चेहऱ्याने दिसत आहे व्हिडिओ मध्ये. तू समझा? हाँ. नाही तू समझा नाही. पण इथं खूप सारे कपल्स येताना पण आम्हाला ऑन दी वे दिसले. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं, इथं टोटल 7 केव्ज आहे. आता आपण पहिली केव्ज बघितली ती मंदिराची, लगेच जस्ट बाहेर निघाल्यावर बघितली शेजारी ती दुसरी होती. तिसरी मी वर त्या या पलीकडच्या टेकडीवर, या टेकडीवर जाऊन दाखवली ती तिसरी होती. त्याच्यानंतर ही जी मातीचं काम केलं होतं, वॉल्स बनवल्या होत्या, ही चौथी. त्याच्यानंतर ही जी आता आपल्या मागे आहे ही 5वी. अशा 5 केव्ज झाल्या जातात. त्याच्यामध्ये त्यांनी किती काउंट केले माहित नाही. आता या 5 तर हे सोडून आता इथं दुसरी 6वी 7वी दिसत नाही. तरी आपण एकदा वरती या मंदिराच्या पलीकडे जायला जागा आहे, तिथं बघून एकदा चेक करूयात अजून 2 बाकी आहेत का. टू नेक्स्ट केव. फक्त हा एंगल पकडून ठेव. एक पाय इकडं, एक पाय इकडं. डायरेक्ट आपण आलोय इझिली. ये सांभाळून. याच्यामध्ये पाय ठेव डिरेक्टली बघ, इथून काही प्रॉब्लेम नाही, एकदम सेफ आहे. ये आली. ओके इझी. चलो आता नेक्स्ट.
तिचा थोडासा चेहरा उतरलेला आहे, बरोबर आहे. त्यात एक तर तिची चुकी आहे किंवा नाहीये, पण मी जरा चिडलो होतो तिच्यावर, कारण की चेन आता बंद होती का ती तिच्याकडनं उघडली का कसं काय राहिली, पण वस्तू पडल्या त्याच्यामुळे थोडंसं आमचं आल्या थोडंसं झालं, पण ठीक आहे. आता अरे जाने वाले को कौन रोक सकता. टेकडीवर आपण जी बघितली आता ती अमंग द मेन केव आहे का ते आपल्याला माहित नाही, पण आपल्या इन्फॉर्मेशन प्रमाणे 7 केव्स तर इथं आहेत. स्टेअर्सने आता मंदिरासमोरून खाली उतरलो. त्याच्यानंतर आम्ही बघितली इथं एक आहे समोर. आता याला प्रॉपर केव म्हणणार का फक्त गळी टाईप आहे. त्याच्यानंतर वर एक केव आहे. आता तिथं जायचा रस्ता सेफ असेल तर आपण जाऊयात, नसेल तर काही स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करणार नाही. आता इथून समोरून एवढं इकडनं सेफ जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊन बघूयात, आणि तिथून आपण रिटर्न येऊन जसं दाखवता येईल फुटेजमध्ये दाखवून खाली रिटर्न येऊयात. कुठल्याही केव्स मध्ये असा जरा वेगळाच विचित्र असा वास येतो. इथं पण इथून प्रॉपर व्ह्यू मिळेल तुम्हाला. जी शेवटची केव्ज राहिली ही आपली या डोक्यावर आहे. इकडे केव्ज जी आता आपण खालून दाखवली ती, पण इकडनं जायला असं सेफ एवढा रस्ता दिसत नाही. जाऊ शकतो मी तसा, पण निकिता काही मला रिस्की जागेत जाण्याची परवानगी देत नाहीये. तसं जायला जाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही, पण एवढं वरतीट नाही. वर जाऊन जर काही दाखवण्यासारखं राहिलं असतं आपण नक्की गेलो असतो. वर दाखवण्यासारखं काहीच नाही. जसं इकडं आहे फक्त ते थोडंसं जे वरती आहे ते थोडंसं मोठ्या मापाचं आहे. सेम असं जे दगडामध्ये असा खड्डा कोरलेला असणार आहे. त्याच्यापेक्षा ज्या बेस्ट ज्या केव्ज होते आपण त्याच्या शेणाने सारवलेल्या होत्या त्या तिकडे बघून आलेलो आहे. ते सोडून काहीच नाही. हा फक्त बाकी ज्यांना हिस्ट्रीबद्दल खूप माहिती आहे, जे स्वतः हिस्टोरियन आहे किंवा त्यांचं बॅकग्राऊंड हिस्ट्रीचं आहे, त्यांना जरा बघायला चांगलं वाटेल. ज्याला ह्या प्लेस बद्दल माहिती, याचं उत्पत्ती कुठून झाली, बनवलेल्या कोणी आहेत. म्हणजे ऐतिहासिक जागांचं असं आहे, कधी कुठल्याही ऐतिहासिक जागेला भेट देण्याच्या आधी त्या जागेची पुरेपूर माहिती काढून जात जावं. म्हणजे तुम्ही तिथं गेल्यावर त्या जागेवर कुठल्या कुठल्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या तुम्ही फील करू शकता. आता फॉर एक्झाम्पल जसं आपण सिंहगडावर जातो, आता सिंहगडाचं नाव आधी कोंढा नाव होतं. हे बऱ्यापैकी 90% मराठी लोकांना माहिती असावं माझ्या मते तरी. तर सिंहगडाचं नाव आधी कोंढा नाव होतं. कोंढाण्याचं नाव सिंहगड पडलेलं याच्यासाठी सगळ्यांनी तानाजी मूवी बघितला असणार आहे. तिथं तानाजी मालुसरेंनी जो पराक्रम गाजवला होता, तर त्या पराक्रमामुळे गाजवलेल्यामुळे त्यांनी त्यांची प्राणाची आहुती दिली होती तिथं. म्हणून शिवाजी महाराजांचा डायलॉग पण माहिती तुम्हाला, डायलॉग तर नाही पण ते सुवर्ण उद्गार म्हणू शकता तुम्ही त्याला, गड आला पण सिंह गेला. तर त्या हिशोबाने जेव्हा आता तुम्हाला सिंहगडाबद्दल स्टोरी माहिती, बॅक स्टोरी काय घडलेलं आहे तिथं, म्हणून तुम्ही तिथं जाऊन त्या मावळ्यांच्या तिथं ज्या लोकांनी रक्त सांडलेलं आहे त्याच्या फिलिंग्स तुम्ही फील करू शकता स्वतः. आता इथला इतिहास तर काही कुठं डॉक्युमेंटेड नाहीये, म्हणून आपल्याला थोडंसं इथं जे कनेक्शन आहे ते लॅक होत आहे. पण आपण कुठल्याही गड किल्ल्यावर गेल्यावर आपल्याला ते कनेक्शन जे फील होतं ते कुठल्याही हिस्टॉरिकल प्लेसेसवर आपण जर इन्फॉर्मेशन घेऊन गेलो तर तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे ती प्लेस एक्सप्लोअर करता येईल. आता आपण खाली उतरायला निघूयात पुन्हा त्याच रोडने. तसं इकडनं रोड आहे, आपण मेन रोडने खाली जाऊ शकतो, पण आपण थोडासा चूज करूयात कारण की तिकडे जाऊन थोडीफार फोटोग्राफी वगैरे आलो. तर आता मंदिराचं पण दर्शन घेऊन जाऊयात आपण. चलो. निकिताला थोडा त्रास होतोय त्या वासामुळे जरा, म्हणून ती बसून गेली एका जागेवर. आपण एकटे झालोय वर, तर खाली पायऱ्यांवर बसली. मंदिराला लॉक आहे, मे बी जनावर जाऊन आतमध्ये घाण करत असतील म्हणून. बघा हे असं काहीच मंदिर आहे आतमध्ये, लॉक आहे बाहेरून. आपण या प्लेस मधनं शूट केलं आता. मित्रांनो या प्लेसवर होतं नव्हतं ते सगळं दाखवलेलं आहे. आता या केव्सच्या डोंगरावर ना आपण खाली जाऊयात, आणि खाली जाऊन काहीतरी समोर छोटे एवढे स्टॉल्स होते, फूड स्टॉल, तिथं जरा काहीतरी आपलं मक्याचं कणीस, स्वीटकॉर्न वगैरे काहीतरी खाऊयात आणि परतीच्या प्रवासाला निघूयात. हा दुसरा रस्ता येण्यासाठी, हा थोडा इझी तिकडच्या पेक्षा, तो पण इझी आहे तसा, पण हा जरा शॉर्टकट पण आहे. रोड पासून डिरेक्टली पूर्ण प्रॉपर स्टेअर्स आहे सगळीकडे.
कसं इकडं 2 मेजर सिटीज आहे, भरूच, अंकलेश्वर. आता जे अंकलेश्वर या नेत्रंग वगैरे साईडने येतात त्या लोकांना अजून पलीकडे जिथं आपण केव्ज वगैरे बघितल्या त्यांना रस्त्याच्या ह्या डोंगराच्या पलीकडनं रस्ता आहे, आणि जे इकडनं भरूच वगैरे साईडने येतात त्यांच्यासाठी हा रोड आहे. इकडनं लोक येतात, इकडे गाड्या कुठं पार्क करायचं वाहनतळ आहे, आणि इकडनं पायी आपण वर येऊ शकतो. डोंगराच्या दोघं बाजूने असं नाही की एकाच बाजूने एंट्री ठेवलेली, म्हणून ज्या बाजूने लोक येतील दे आर मोस्ट वेलकम. इकडे बघ, 2 पावलं चालले निघे लगेच दम लागून जातो. म्हणून म्हणतो जिम वगैरे करत जावा, एक्सरसाइज करत जावा रोजच्या रोज. जरा कार्डिओ झाला आज आपला. संध्याकाळी काही जिमला जाणं होईल, बघू. लवकर पोहोचलो तर जाऊ आपण, जिम बुडवत नाही कधी. वा वा वा, काय भारी व्ह्यू आहे. आता मी आलोय या माउंटेनच्या सगळ्यात वरच्या टॉप मोस्ट टोकाला. आता इथून एक 360 व्हिडिओ घेऊ आपण. आम्हाला परत फिरून आपल्याला मंदिरापाशी भेटला होता. खायला काहीच नाही आपल्याकडे, नाही तर दिलं असतं. 2-3 केळी आणल्या होत्या, त्या पण बाटल्यांमध्ये दाबल्या गेल्या पाण्याच्या. आता आपल्याकडे काही 0 अम्युनिटीज आहेत खायसाठी. आता खाली जाऊन मक्याचे कणस खाणे आणि घरी जाणे एवढाच उपाय. तर मित्रांनो, आपण आता त्या केव्जवाल्या डोंगरावरून उतरून, करिया डोंगरावरून उतरून खाली आलेलो आहे. करियाचा अर्थ तुम्ही जर कडिया आहे, कडिया डोंगर आहे का करिया आहे माहित नाही, पण जर तुम्ही हा शब्द ऐकला असणार कधी तर पंचायत वेब सिरीज मध्ये, करिया रंग की बकरी गुम हो गई थी उसकी. तो आता या करिया म्हणजे ब्लॅक आय थिंक ना, ब्लॅक कलर म्हणजे करिया. तर आपण या कडिया डोंगर वरून उतरून खाली आलेलो आहे आता, आणि इथून आपल्या ट्रेकची सुरुवात झाली होती. जाताना आपण त्या सेम रूटने खाली आलोय. समोर आपली तिकडं बाईक वगैरे पार्क आहे. वरती टार्पोलिन टाकलेले त्याच्या खाली मस्त पानं वगैरे लावून सजवलेलं आहे, किती भारी दिसते. जरा आपण ते कणीस वगैरे खायला थांबलो होतो. असं आपलं नेहमीचं मान्सून मधलं फेवरेट फूड. खूप गरम गरम आहे, पानांमध्ये दिलेलं आहे त्यांनी, जरा मीठ मिरची लावून दिलेली. आता निवांत आपण बाकड्यावर बसून खाऊयात. हा, रेंदो कुछ प्रॉब्लेम नाही. अभि काही गरज नव्हती, ठीक आहे देत आपण. एकदम ओके होता आधी. चला असू दे, खातो मी बरोबर. बुट्टा खावानू वीकेंड पे काय फरवानू, मज्जा नाही लाईफ. निकिता आलं त्या वासाने कसं होतं, ती खातच नाही अजिबात. मी एकटाच खातोय. नंतर मागशील तर मिळणार नाही बरं. भाजलेल्यापेक्षा ऍक्च्युली उकडलेला जास्त भारी लागतो. चला ऑडियन्स, तुम्हाला पण इकडे उष्ट इकडे खावा. चलो बाय बाय, मिलते अगले वीकेंड अलग किसी डेस्टिनेशन में. आणि हा, अजून एक होतं, मी इकडे गुजरातमध्ये आल्यापासून आपली ऑडियन्स जी आहे तर बऱ्यापैकी हिंदी अंडरस्टँड किंवा गुजराती अंडरस्टँड करणारी पण आहे. तर माझा विचार चालला होता हिंदीमध्ये ब्लॉग करायचा. मला खाली कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करू शकता, मराठी लँग्वेजेस कंटिन्यू करायची का हिंदीमध्ये करायचं स्विच. आपण जेवढ्या लोकांच्या जास्त कमेंट असतील त्यानुसार आपण पुढच्या ब्लॉगमध्ये लँग्वेज स्विच करण्याचा एक प्रयोग करून बघूयात, म्हणजे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त ऑडियन्स पर्यंत पोहोचता येईल. कारण की माझ्या इथं गुजरातमध्ये आल्यापासून ओळखीचे बरेच लोक आहेत, पण त्यांना मराठी कळत नाही बाकीच्यांना, म्हणून ते थोडंसं लँग्वेज बॅरियर असल्यामुळे आपले ब्लॉग एन्जॉय करू शकत नाही. त्यांच्यासाठी किंवा सगळ्यांना सर्वव्यापक आपला ब्लॉग असावा म्हणून मी हिंदी लँग्वेजमध्ये ट्राय करणार आहे. तुम्ही तसं कमेंट करा, जर तुम्ही बोललात तर मराठीमध्येच ठेवा, तर मग आपण मराठीतच कंटिन्यू करू, काही प्रॉब्लेम. तुम्हाला जर काही कारणास्तव आजचा आपला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जाताना जर काही
रस्त्यात बघणार का असेल तर आपल्या पोस्ट क्रेडिट सीन मध्ये टाकलेलंच असणार आहे. आणि जर नशिबाने आपल्या वस्तू रस्त्यात पडलेल्या सापडल्या तर खूप मोठं नशीब म्हणायचं आपलं आज. जर सापडल्या तर नक्की आपण ते ब्लॉग मध्ये दाखवू, आणि नाही जर दाखवलं तर समजून घ्या नाही सापडलेलं आहे. ॲज सिंपल एज दॅट. हसदे चेहरिਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. चलो, मयूर द वीकेंड ब्लॉगर साइनिंग ऑफ फॉर टुडे. आम्ही पोचलो आता घरी. ते जसं तुम्हाला सांगितलं ते ट्रायपॉड आणि आपला ग्लासेस हरवले होते. माझे फेवरेट वाले ग्लासेस होते ते, म्हणून मी रस्त्याने येता येता कंटिन्यू पूर्ण बघत आलो, पण काही कुठं मिळाले नाही. शेवट आम्ही इकडनं जाताना एका पेट्रोल पंपवर पेट्रोल भरण्यासाठी थांबलो होतो. तर त्या पेट्रोल पंपच्या मॅनेजरला भेटून आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक केलं. त्याच्यामध्ये क्लिअरली बॅगची चेन ओपन दिसते, त्याच्यामध्ये ट्रायपॉड सुद्धा दिसत होता बाहेर थोडासा आलेला. मग म्हणजे त्याचा अर्थ की ते कुठं काही चोरीला वगैरे मे बी गेलेलं नाहीये. चेन आपल्याकडनं चुकून ओपन राहून गेली होती आणि ते रस्त्यानेच कुठेतरी पडलं. नशीब मोबाईल पण होता त्याच खात्यामध्ये, पण तो पडला नाही, तो कोपऱ्यात कुठेतरी जण अडकलेला होता. पण या मोठ्या मोठ्या आयटम होत्या त्या वरच्यावर पडल्या बाईकवरनं.